प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी आभार मानतो की खरोखरच तुम्ही गेले महिनाभर जे काही आम्हाला तुम्ही सहकार्य केलं त्यामुळे संघटनेमध्ये सर्वांनी पहिल्यांदा आभार मानतो आणि आजच्या या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला. खरोखरच आता 12 तारखेला घातलेल्या आंबा बागायतदार व काजू बागायतदार व्यापारी यांनी जो काही मोर्चाची सार्थ हाक दिली आहे आणि तो मोर्चा यशस्वी होण्यासाठी तुमची समिती असली की जे प्रत्येक आंबा बागायतदार प्रयत्न करतो आहे आणि हा सर्वसामान्यांचा हा मोर्चा आहे. आणि असं असताना खरोखरच एक दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या कोकणचं किंवा आपल्या देवगड तालुक्याचं की काही संघटना किंवा राजकीय पक्षामधनं जो काही विरोध होतो आहे हा विरोध खरोखरच चुकीचा आहे. कारण प्रथमतः मी या ठिकाणी जाहीर करतो की आमची संघटना ही या संघटनेत सर्व पक्षाची लोक आहेत. आमची पण इच्छा आहे की या संघटनेला कोणताही राजकीय रंग लागू नये आणि असं असताना काही संघटनांनी किंवा काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही शेतकऱ्यांनी जो काही संभ्रम निर्माण करतायत तो कुठेतरी थांबवावा. आमची सरळ सोपी मागणी आहे की उद्या जरी जे काही थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना मी विनंती करतो की उद्या तुम्ही जो काही मोर्चाची त्या ठिकाणी हाक दिली आहे मोर्चा ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस शासकीय अधिकाऱ्याच्या सहीसहित तुम्ही काही पॅकेज डिक्लेअर करून आणलात तसा कागद आमच्या हातात दिलात तर उद्या होणाऱ्या मोर्चाच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विजयोत्सव साजरा करू आणि त्याच्यात कोणताही राजकीय रंग लावू नका किंवा हा शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. आणि असं असताना कोकणातला शेतकरी हा एकत्र येतोय याची पहिली या सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट असताना आपण तुम्ही पण याच्यात सहभागी व्हा आणि ह्याच्यात खरोखरच काय असेल तर त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला आमच्या संघटनेचे काका असतील किंवा आमचे पदाधिकारी असू यांना भेटून तुम्ही तुमच्या मनात नक्की काय आहे हे तुम्ही जरी बोलू शकता किंवा आम्ही तुमच्याशी बोलू शकतो. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की यंदाचं जे काही सीझन आहे आंब्याचं कामा बागायचा कल्पना यंदा पूर्णतः धोक्यात आहे. तो यावर्षी जर आपण एकी दाखवली नाही तर पुढचं सीझन कसं येणार हे कोणालाच माहिती नाही. आणि असं असताना जर यावर्षी जर आपण जो काही फटका खाणार आहोत असे जर सीझन जर पुढच्या वेळी तसेच जर सीझन आलं पुढच्या वेळी तर आपण उठू शकत नाही. ही सर्वसामान्य आंबागांची व्यथा आहे. आणि असं असताना आम्हाला सगळ्यांचीच गरज आहे सत्ताधाऱ्यांची गरजच आहे. पण आम्ही प्रत्येक वेळी सांगतोय की तुम्ही ठोस काहीतरी जाहीर करा आणि उद्या त्या ठिकाणी या. आम्ही जी काही मोर्चाच्या ठिकाणी आहे तो आनंद सुद्धा त्या ठिकाणी साजरा करूया. पण शेतकऱ्यांना दिलासा देणार असं काहीतरी पॅकेज तुम्ही डिक्लेअर करा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो.